महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आगरकरमाळा आणि स्टेशन रोड परिसरात भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले। या फेरीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। स्वीटकॉर्न स्मृती कॉलनी, विशाल कॉलनी, बेलेश्वर कॉलनी, अर्बन बँक कॉलनी, झेडपी कॉलनी, स्वामी समर्थ मंदिर आणि शिवनेरी चौक या भागातून प्रचार फेरी मार्गस्थ झाली। फेरी दरम्यान लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी संग्राम जगताप यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले। चौकाचौकात तरुणांनी फुलांची उधळण करत मोठा उत्साह दाखवला। या अनोख्या स्वागतामुळे प्रचार फेरीत ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण झाली। यावेळी उपस्थित नागरिकांनी आमचं मत विकासाला म्हणजे संग्राम जगताप यांनाच असा नारा दिला। नमस्कार, मयुरी हर्षद कटारिया। आज संग्राम भैया आमच्या वॉर्डात आले होते। खरंच खूप आनंद झाला मला ते आल्याबद्दल आणि आमची अशी इच्छा आहे की ते विजयी होऊनच यावे। त्यांनी खूप खूप कामं केलेले आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी पण त्यांनी खूप काही केलेलं आहे। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमच्या वॉर्डात सुद्धा त्यांनी खूप काही आमची मदत केलेली आहे, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि त्यांना नक्कीच आपण विजयी करून आणू। 1 2 3 4 संग्राम भैया वन्स मोर, विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा। आमचा वार्ड क्रमांक 15 येथील सर्व नागरिक माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप यांना प्रचंड मताने निवडून आणतील आणि नगर शहराच्या विकासासाठी आपल्या सर्वांना संग्राम भैयांची आवश्यकता आहे आणि भैयांना निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद हे फिक्स आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांना पुन्हा निवडून आणावे। विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा। तर विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी परिसर दणाणून गेला। महायुतीचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते। फेरीच्या दरम्यान संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मागील 5 वर्षातील विकास कामांचा आढावा दिला। त्यांनी सांगितले की आगरकरमाळा आणि स्टेशन रोड परिसरात अनेक मूलभूत सुविधा, रस्ते आणि सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली आहे। त्यांच्या या कामांमुळेच नागरिकांचा विश्वास कायम असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये संग्राम भाईंच्या रॅली निमित्त आज सगळे इथलचे ग्रामस्थ मंडळी सगळे गोळा झाले होते। तरी आज संग्राम भाईंना इथं उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे। तरी या प्रतिसादावरून कळतं की संग्राम भाईंना या प्रभागातून अभयजी आगरकर तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली कमीत कमी 2 ते 3 हजाराचा लीड राहणार आहे आणि कमीत कमी या शहरात कमीत कमी 40 ते 50 हजाराच्या लीडनी संग्राम भाई निवडून येतील आणि त्यांना मंत्रिपदाशिवाय कुणी मोकळं ठेवू शकत नाही। त्यांना मंत्रिपद भेटणार आहे निश्चित आहे। फक्त आता आम्हाला लीड मोजायचं आहे, एवढंच मी बोलून थांबा। आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्यासाठी खरं तर फेरी आयोजित केली होती। संपूर्ण नगर शहरात वेगवेगळ्या प्रभागात रोज फेऱ्या आयोजन केले जाते। आज फेरीमध्ये फिरताना असं वाटतंय की संपूर्ण नगर शहराला की विश्वास आलाय की नगर हे विकासावर चालणारं शहर आहे आणि कुठल्याही बाकीच्या गोष्टी लक्ष न देता ते विकासावर आज आपण रस्त्यांचे काम पाहतोय, उद्यानांचे काम पाहतोय, अनेक ठिकाणचे विकास पाहतोय। त्यानुसार रस्त्यांच्या कामामध्ये जे काय आता नगर शहर बदलते, वेगाने बदलते आणि त्यामुळे संपूर्ण जनतेचा हा विश्वास हा संग्राम भाईवर येतोय आणि त्याबरोबर अभयजी आगरकर आमचे सर्वच भाजपचे पदाधिकारी यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत आणि त्या सक्रिय सहभागामुळे आता एक पूर्णपणे वातावरण बदललेलं आहे आणि लवकरच ते वातावरण आपल्याला मतपेटीतून दिसेल। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ फेरी काढण्यात आली। त्या फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य अभयजी आगरकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य अनिल शेठ शिंदे व भाजपचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी आज या फेरीमध्ये उपस्थित राहिले। खूप चांगला प्रतिसाद या भागामध्ये भेटलेला आहे आणि मला खात्री आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये मान्य संग्राम भैयाला जास्त कसे मते पडतील यासाठी सर्व महायुतीचे पदाधिकारी एकदम एक दिलाने काम करणार आहेत व येणाऱ्या 20 तारखेला मी सर्वांना विनंती करतो की सर्व महायुतीचे व नगरकरांना आवाहन करतो की येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक क्रमांक 4 मान्य संग्राम भैयांना गाड्या या चिन्हावर मतदान करून बहुमताने विजय करावं ही सर्व नगरकरांना विनंती करतो। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 15 मध्ये आजची प्रचार फेरी आपले विधानसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार संग्रामजी जगताप यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी फेरी पार पडलेली आहे। प्रभागामध्ये खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, आमदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील, त्याचप्रमाणे सध्याचे विद्यमान आमदार संग्रामजी जगताप यांच्या असतील, या तिघांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये काम चालू आहेत, काही पार पडलेले आहेत।
आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जे रिझर्वेशन्स आहेत, या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या भाजी मार्केटसाठी आहे, त्याचप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी आहे आणि एक मोठं उद्यान या ठिकाणी त्याच्यासाठी जागा ऍक्वायर करण्यात आलेली आहे, परंतु त्या ठिकाणी सुशोभीकरण झालेलं आहे आणि म्हणून असं उद्यान या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याचा निर्माण व्हावं, या ठिकाणच्या लोकांना त्याच्या सोयी सुविधा त्याच्या प्राप्त व्हाव्यात आणि स्टेशनचा जो भाग आहे त्या ठिकाणी म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, म्हणजे महानगरपालिकेची शाळा आहे, तिची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. झोपडपट्टी मधली मंडळी, मुलं, लहान मुलं, गरीब मुलं, आर्थिक स्तर अत्यंत कमी असलेली जी मुलं आहेत त्या ठिकाणी शिकतात. अशा या ठिकाणी त्या शाळाचं चांगल्या पद्धतीनं बांधकाम झालं पाहिजे. आजकाल कॉर्पोरेट शाळा ज्या ठिकाणी आहेत अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला किंवा सामान्य वर्गातल्या मुलांना शिकवणं अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे आणि म्हणून माझं मत असं आहे की या ठिकाणची जी रेल्वे स्टेशन समोरची जी शाळा आहे महापालिकेची, तिचं चांगल्या पद्धतीचं बांधकाम, अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचं झालं पाहिजे. आगरकर मळ्यामध्ये जो उद्यानाची जी जागा आहे ती उद्यानाची जागा गेल्या अनेक वर्षापासून तिचं काम प्रलंबित आहे. ते उद्यान चांगलं सुशोभीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं तर आम्हाला आनंद वाटेल आणि त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगितलं की ज्या काही कल्याण रोड पासून रेल्वे स्टेशनच्या द्वारापर्यंत तो डीपी रस्ता आहे, तो डीपी रस्ता या ठिकाणी झाला तर जो मधली जी ट्रॅफिक आहे ती डायव्हर्ट होईल आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशन ते कल्याण रोड त्याला जो हा रस्ता जर टच झाला किंबहुना तो जोडला गेला तर येणारी ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन जी नगर शहरामध्ये रहदारीचा जो प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न बऱ्याच प्रमाणावर तो मार्गी लागू शकतो असं मला वाटतं. अनेक प्रश्न आहेत, अनेक विकासात्मक नगर शहराच्या विकासात्मक गोष्टी आहेत. आमच्याकडे ज्या काही कामाची नगर शहराच्या विकासाची जी ब्लूप्रिंट आहे ती ब्लूप्रिंट येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या पद्धतीनं काढूच. आमदारांचं जे विद्यमान आमदार आहेत आणि आमची जी ब्लूप्रिंट आहे या माध्यमातून भविष्यामध्ये सहकार्यानं ही कामं पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि आम्ही ज्या फेऱ्या नगर शहरामध्ये घेत आहोत प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही डोर टू डोर जात आहोत. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला महायुतीला मिळत आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून आमची जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि तोच मुद्दा आम्ही धरून या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. मला वाटतं की नगरकर निश्चित अर्थानं त्यांना हे देतील. महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजना देखील लाडकी बहीणसारखी योजना असेल, अर्ध्या तिकिटाची योजना असेल, परत केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील, या योजना शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम, घरकुलासारखी योजना असेल, उज्ज्वला गॅस सारख्या योजना, अनेक योजना आहेत आणि माझं मत असं आहे की महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आज कार्यान्वित झालेल्या आहे त्याचा फार मोठा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे. लाडली बहीणची सारखी योजना ही अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारची झालेली आहे आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी अशा योजना कार्यान्वित करण्यात आल्या त्या बंद पडलेल्या आहेत, परंतु ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी त्या योजना आजही चालू आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, ही योजना 1500 वरून 2100 वर जाईल अशा प्रकारचं विधान किंबहुना अशा प्रकारचा विश्वास विद्यमान सरकारनं दिलेला आहे. म्हणून मला खात्री आहे येणारा काळ हा महिलांना सक्षमीकरण, महिलांच्या आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्या चांगल्या प्रबल होतील आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील अशा प्रकारची समाज निर्मितीची जी योजना आहे, जी खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचं काम
महायुती शासनानं केलेलं आहे ते पुढे जाईल असा मला विश्वास आहे. आणि याच प्रश्नांवर किंबहुना या योजनांच्या बळावर या जे सामान्य माणसाला पर्यंत ज्या योजना पोहोचल्या त्याचा लाभ सामान्य माणसाला झाला, तीच माणसं आज या महायुतीला निवडून देतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. काही भाग आसपासच्या परिसर आज पूर्ण करण्यात आलेला आहे. या प्रभागामध्ये अनेक विकासात्मक कामं सक्कर चौकातून येणारा जेवढी पूल होता तो काढून नवीन पूल निर्माण करणं असेल, व या भागाला येणारा काटवण खंडोबा रोड आहे, काटवण खंडोबा कमानीपासून तर गकरमाळ्यापर्यंत या कामाकरता देखील शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील अशा अनेक विकासात्मक कामं या महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जातील. स्टेशनचं एक वेगळं स्वतंत्र उपनगर आहे आणि या उपनगराला सातत्याने आम्ही सगळ्याच मंडळींनी या स्टेशनच्या उपनगराचा दर्जा वाढवण्याकरता या प्रयत्न आम्ही कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचे अंतर्गत रस्ते असतील, छोटे उद्यान असतील, हे निर्माण करण्याचा आमचा मानस असणार आहे. आमदार संग्राम जगताप हे प्रभागातील विकासासाठी एकमेव सक्षम उमेदवार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे. प्रचार फेरीच्या यशस्वी आयोजनामुळे निवडणुकीच्या वातावरणात संग्राम जगताप यांना मोठी धार मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिनिधी समर्थ गोसावी, अहिल्यानगर.